हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं जीटी इंजिनिअरिंग अकॅडमी या युट्यूब चॅनलवर. मी गोकुळ टेकाळे आणि आता आपण सॉलिड मेकॅनिक्स किंवा मेकॅनिक्स ऑफ स्ट्रक्चर हा जो सब्जेक्ट आहे त्यातला युनिट नंबर 2 दॅट इज शिअर फोर्स अँड बेंडिंग मोमेंट डायग्राम एसएफडी आणि बीएमडी ड्रॉ कशी करायची या संदर्भात हा व्हिडिओ असणार आहे. सो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण की या चॅनलवर तुम्हाला SPPU युनिव्हर्सिटीचे जे काही PYQ क्वेश्चन्स असतील त्याचे सोल्युशन इथे भेटणार आहेत. सो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या अनऑफिशियल ग्रुप जो आहे डिव्हिजनचा त्यामध्ये पण पोस्ट करा, जेणेकरून मॅक्सिमम स्टुडंटला याचा बेनिफिट होईल. तो आता आपण व्हिडिओला स्टार्ट करूयात. इंजीनियरिंग में एडमिशन लिया है और बैकलॉग से परेशान हो, या फिर विदाउट एटीकेटी इंजीनियरिंग करना चाहते हो, बैकलॉग क्लियर करना चाहते हो, तो सारे स्टूडेंट्स के लिए जीटी इंजीनियरिंग एप्लीकेशन पे एग्जाम ओरिएंटेड ऑल द PYQ क्वेश्चंस एंड आंसर्स इंक्लूडेड एक्सक्लूसिव कोर्सेज डिजाइन किए गए हैं. लिंक मैंने डिस्क्रिप्शन बॉक्स में दे दी है, आप जाइए वहां पे डेमो लेक्चर देखिए एंड अगर अच्छे लगते हैं आपको तो बिल्कुल आप परचेस करके पढ़ाई कर सकते हो. तो ड्रॉ SFD BMD ऑफ द बीम लोडेड एस्ट्रोनॉमिकल फिगर. सो अशा प्रकारचा बीम असतो, त्यावर आपल्याला शिअर फोर्स डायग्राम आणि बेंडिंग मोमेंट डायग्राम ही फाइंड करायची असते. तर त्यासाठी आपल्याला थोडंसं बेसिक काय लागणार आहे, टाइप्स ऑफ सपोर्ट आणि त्याच्या किती रिएक्शन असतात. तर पहिला सपोर्ट आहे दॅट इज रोलर सपोर्ट. तो अशा प्रकारे डिनोट करतात, आयदर दिस वे ऑर दॅट वे. त्याची रिएक्शन असणार एक दॅट इज परपेंडिक्युलर टू द सपोर्ट दॅट इज RA. देन हिंज किंवा पिन सपोर्ट हा अशा प्रकारे डिनोट करतात, त्याला दोन रिएक्शन असतात, अलॉंग हॉरिझॉन्टल X, अलॉंग व्हर्टिकल AY. अँड फिक्स किंवा कॅन्टिलिव्हर सपोर्ट त्यामध्ये तीन रिएक्शन असतात, व्हर्टिकल, हॉरिझॉन्टल आणि मोमेंट. सो अशा प्रकारे. तर आता आपण क्वेश्चनवर जाऊया डायरेक्टली अँड क्वेश्चनवर बघूयात की आपल्याला काय काय प्रोसेस करायची आहे. तर अशा प्रकारे आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे. तर यामध्ये जर बघितलं आपण तर आपल्याला ए सपोर्ट जो आहे, ए पॉइंटला सपोर्ट आहे हिंज सपोर्ट किंवा त्याला स्पिन सपोर्ट बोलतात. बी साइडला सपोर्ट आहे, तो आहे आपला रोलर सपोर्ट. ठीक आहे. तर फर्स्ट FBD ड्रॉ करायची. FBD ड्रॉ करणे म्हणजे काय करायचं, सपोर्टला रिमूव्ह करा, त्याला रिएक्शन अप्लाय करा. हिंज सपोर्टला दोन रिएक्शन, AY AX. काही बुक मध्ये जर RA पण लिहिलेलं आहे, AX नाही लिहिलेलं आहे. तर हॉरिझॉन्टल फोर्स कोणता नाही म्हणून AX नाही लिहिला तरी पण चालेल. त्यानंतर बी सपोर्ट आहे रोलर सपोर्ट, त्याला एक परपेंडिक्युलर रिएक्शन दॅट इज RB. देन मोमेंट ॲट ए घ्यायचे. सो मोमेंट म्हणजे काय असतो, सो मोमेंट म्हणजे असतो फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. काय असतो, मोमेंट इज इक्वल टू असतो फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. तो मोमेंट घेताना काही ठिकाणी क्लॉकवाईजला पॉझिटिव्ह घेतात, अँटी क्लॉकवाईजला निगेटिव्ह घेतात, काही ठिकाणी उलट करतात, क्लॉकवाईजला निगेटिव्ह, अँटी क्लॉकवाईजला पॉझिटिव्ह. तर मी इथे काय करत आहे, निगेटिव्ह पॉझिटिव्ह न करता डायरेक्टली क्लॉकवाईज इज इक्वल टू अँटी क्लॉकवाईज. काय घेतो मी, क्लॉकवाईज इज इक्वल टू अँटी क्लॉकवाईज. म्हणजे एका साईडला जाणारे फोर्सेस इज इक्वल टू दुसऱ्या साईडला जाणारे फोर्सेस. आता मला मोमेंट ॲट ए घ्यायचा आहे. तर आता तुम्हाला कसं कळणार क्लॉकवाईज आहे अँटी क्लॉकवाईज आहे, कंपास असतो, सर्कल ड्रॉ करायचा. सो इथे ए पॉइंटला ठेवा आणि एरोच्या डायरेक्शनने त्याला फिरवा. सो एरोच्या डायरेक्शनने इकडे काय येणार, क्लॉकवाईज 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 आणि RB काय येणार, अँटी क्लॉकवाईज. सो क्लॉकवाईज डायरेक्शनचे जेवढे फोर्सेस ते एका साईडला घ्यायचे, अँटी क्लॉकवाईजचे दुसऱ्या साईडला घ्यायचे. तर कसं येईल इथे बघा, आता मोमेंट म्हणजे असतो फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. तर आता ए पॉइंटला मोमेंट घेतोय, सो 50 हा फोर्स आहे इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजे 2 मीटर. सो इथे येणार 50 इंटू 2. त्यानंतर प्लस 80 इंटू ए पासून डी पर्यंत डिस्टन्स दॅट इज 4 प्लस 60 इंटू 6 इज इक्वल टू RB इंटू 8. तो क्लॉकवाईज डायरेक्शनला तीन फोर्सेस आहे आणि अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला एकच रिएक्शन दॅट इज RB आहे. तिथे कॅल्क्युलेट करा, तर RB तुम्हाला भेटेल, किती भेटेल RB, 97.5 किलोन्यूटन. त्यानंतर नेक्स्ट स्टेप आहे, हा झाला मोमेंटचा. नेक्स्ट स्टेप आहे समेशन FY. समेशन FY म्हणजे काय असतो, Y ऍक्सिस वरील सर्व फोर्सेस, ऑल द फोर्सेस ऍक्टिंग ऑन Y ऍक्सिस. सो Y ऍक्सिस म्हणजे व्हर्टिकल ऍक्सिस. तो व्हर्टिकल फोर्सेस कोणते आहेत, AY आहे, 50 आहे, 80 आहे, 60 आहे, RB आहे. वापस यामध्ये पण पॉझिटिव्ह निगेटिव्ह पण करू शकतात, किंवा मी डायरेक्टली असं करतो, अपवर्ड फोर्सेस इज इक्वल टू डाऊनवर्ड फोर्सेस. सो अपवर्ड फोर्सेस कोणते आहेत, अपवर्ड फोर्सेस आहेत AY प्लस RB, हे आहेत अपवर्ड रिएक्शन. अपवर्ड फोर्सेस इज इक्वल टू डाऊनवर्ड मध्ये आहे 50 प्लस 80 प्लस 60. तर इथे काय येणार, AY प्लस RB ची व्हॅल्यू पुट करा, 97.5 इज इक्वल टू हा किती होईल, हा होईल टोटल 190. सो तुम्हाला AY ची व्हॅल्यू भेटेल इथे
दॅट इज 92.5 किलो न्यूटन. हा झाला AY. नंतर समेशन FX, तर एक्स ऍक्सिसला एकच फोर्स आहे दॅट इज AX, तर फक्त येईल इथे AX इज इक्वल टू 0. तर हा झाला आपला फर्स्ट स्टेप. प्रत्येक एक्झाम्पलला सेम स्टेप यूज करायचे आहेत, सेम प्रोसेस फॉलो करायची आहे. फर्स्ट एबीडी ड्रॉ करा, रिएक्शन अप्लाय करा सपोर्ट रिमूव्ह करून, नंतर मोमेंट घ्या, तिथनं एक अननोन मेटल रिएक्शन, त्यानंतर समेशन FY घ्या, दुसरा अननोन मेटल रिएक्शन अँड समेशन FX AX इज इक्वल टू 0 येईल. आता नेक्स्ट स्टेप आहे शियर फोर्स कॅल्क्युलेशन, SF कॅल्क्युलेशन. तर SF कॅल्क्युलेशन कसे असतात बघा. SF कॅल्क्युलेशन मध्ये आपल्याला जो काही पॉइंट असेल त्याच्या लेफ्ट साइडला बघायचं आणि राईट साइडला बघायचं. आता लेफ्ट साइडला शियर फोर्स ऍट A लेफ्ट, एच्या लेफ्टला काहीच नाही म्हणजे काय येणार 0 येणार. नंतर शियर फोर्स A राईट, सो A राईट म्हणजे काय करायचं असतो, A राईट म्हणजे A पॉइंटर बघायचं. A पॉइंटर काय आहे, अपवर्ड डायरेक्शनने AY आहे. AY किती आहे 92.5, तर इथे काय येणार मग 92.5 किलो न्यूटन. नेक्स्ट पॉइंट, आता A चा राईट म्हणजे C चा लेफ्ट असणार आहे. A राईट मीन्स C लेफ्ट, तर मग SF C लेफ्ट म्हणजे A राईट सेम व्हॅल्यू असेल 92.5 किलो न्यूटन. अँड सिमिलरली आता पुढे मग C चा राईट बघायचा आहे आपल्याला, तर शेअर फोर्स C राईट, तर शेअर फोर्स C राईट काय असणार, C पॉइंटला बघायचंय. ऑलरेडी आपला 92.5 आला होता, मायनस 50 करा, तर किती होणार हा चेक करा किती होईल, 92.5 मायनस 50 हा होईल 42.5 किलो न्यूटन. सो अशा प्रकारे C राईट झाला, म्हणजेच D चा लेफ्ट सेम असणार, C राईट म्हणजेच D लेफ्ट, बरोबर का. C चा जो राईट आहे म्हणजे D चा काय आहे लेफ्ट आहे. त्याच्यानंतर मग शेअर फोर्स D राईट तो किती येणार 42.5 मायनस किती आहे 80, ते किती होते हा बघा 37.5 मायनस मध्ये ओके. आता D राईट म्हणजे C लेफ्ट असणार आहे, शेअर फोर्स E लेफ्ट सुद्धा सेम मायनस 37.5 किलो न्यूटन. शेअर फोर्स E राईट किती येईल सांगा आता. E राईट ऑलरेडी मायनस 37 पॉईंट काय आलता 5 आलता, मायनस डाऊनला किती आहे 60 आहे, तर किती होईल हा 97.5 किलो न्यूटन. त्यानंतर शेअर फोर्स सेम हा काय असणार B लेफ्ट असणार, बरोबर का. E चा राईट म्हणजेच काय B चा लेफ्ट, अँड लास्ट शेअर फोर्स B राईट किती येईल हा मायनस 97.5 आणि प्लस RB ची व्हॅल्यू किती आहे 97.5 इज इक्वल टू 0. तर स्टार्ट 0 ने झाला पाहिजे, एंड 0 ने झाला पाहिजे, तर आपला आन्सर बरोबर आहे. आले लक्षात. मध्ये फक्त लेफ्ट पार्ट कन्सिडर करायचा आहे आणि क्लॉकवाईजला पॉझिटिव्ह घ्यायचंय, अँटी क्लॉकवाईजला निगेटिव्ह घ्यायचं. नाही, आपण एकच पार्ट कन्सिडर करतोय ना ते, म्हणून काय करायचं आहे आता सांगतो कसं करायचं आहे. तर यामध्ये पण मोमेंट ऍट ए काय असणार 0, मोमेंट ऍट बी काय असणार 0. यात पण स्टार्टिंग पॉइंट आणि एंड पॉइंट काय असणार आहे 0. कशावरून 0 असणार ते ए च्या लेफ्टला काही नाहीये अँड बी च्या राईटला काही नाही. तर नेक्स्ट स्टेपला मोमेंट ऍट काय करायचं आपल्याला C काढायचंय, मोमेंट ऍट D काढायचंय अँड मोमेंट ऍट E काढायचंय. ओके, तर काय येणार बरं मोमेंट ऍट C च्या लेफ्टला बघा कोणता फोर्स, एकच फोर्स आहे AY. सो AY हा कसा चाललाय क्लॉकवाईज, सो AY इंटू 2, तर किती येईल मग हे
AY इंटू 2 म्हणजेच AY ची व्हॅल्यू किती आहे 92.5 इंटू 2 किती झाला बघा 185 का 95 किलो न्यूटन मीटर मोमेंट युनिट काय किलो न्यूटन मीटर. आता मोमेंट एट डी AY इंटू 4 येईल AY पासून डी पर्यंत 4 मायनस कारण की हा अँटी क्लॉकवाईज आहे मायनस 50 इंटू 2 सो AY ची व्हॅल्यू किती पॉइंट तुझा हा आहे ना आता डी पासून काढतोय डी ला काढतोय ना मोमेंट एट डी काढतोय ना आणि लेफ्ट साइडचे फोर्सेस बघतोय हा कसा झाला हा कसा झाला बरोबर की हा तर किती येणार 92.5 इंटू 4 मायनस 50 इंटू 2 आता मोमेंट टी सांग किती AY इंटू 6 मायनस 50 इंटू 4 मायनस 80 इंटू 2 तर म्हणजे 92.5 इंटू 6 मायनस 50 इंटू 4 मायनस 80 इंटू 2 चला कॅल्सी मध्ये करा बघा किती ते आन्सर येतं जर आपण कॅल्सीचा यूज केला तर आपला आन्सर यायला पाहिजे मोमेंट एट डी 270 and moment at E 195 kilonewton meter. आता इथे काय येईल बघा ही जी हॉरिझॉन्टल लाईन आहे त्याला मी ऍज इट इज कॉपी करतो बीएमडी साठी आणि सिमिलर फॉर एसएफडी आणि बीएमडी साठी 2.5 आहे सगळ्यात मोठा बरोबर तर 92.5 मी घेत आहे बघा इथे 92.5 सपोज एवढा घेतला मी 92.5 ठीक आहे त्यानंतर ए टू सी मध्ये काहीच नाहीये तर काय येणार फ्लॅट लाईन येणार ओके नंतर 50 कमी करायचं सो 92 50 कमी केला किती आला म्हणजे जवळपास हाफच ना 45 एवढा आला सपोज नंतर पुन्हा काहीच नाहीये सी टू डी मध्ये पुन्हा काय येणार फ्लॅट लाईन येणार त्यानंतर डी पॉइंटला 80 खाली गेला 80चं किती आहे डी राईट किती आहे मायनस 37.5 सो 0 पासून मायनस 37.5 हा जवळपास इथे घेतो मी हा वर्णच आहे मी म्हंटलो 0 पासून म्हणजे ही मिडल लाईन म्हणजे 0 लाईन दिली ना त्याच्यापासून 0.7 पुन्हा काय येणार पुन्हा फ्लॅट लाईन पुन्हा खाली येणार किती येणार खाली आता टोटल 97.5 आहे ना पुन्हा फ्लॅट लाईन आणि लास्टला कनेक्ट करा तर ही झाली तुमची एसएफडी ए पॉइंट सी पॉइंट डी पॉइंट ई पॉइंट बी पॉइंट तर किती आहे 92.5 हा आहे 97.5 हा आहे पॉझिटिव्ह हा आहे निगेटिव्ह इथे किती आहे 42.5 किलो न्यूटन आणि इथे किती आहे 37.5 किलो न्यूटन तर ही काय झाली आपली एसएफडी
समजलंय का सांगा? ही झाली ESFD, शिअर फोर्स डायग्राम. आता BMD ड्रॉ करायचे. BMD कशी येणार? A.0 आहे, D.0 आहे, मोमेंट ऍट सी किती आहे? 185 आहे. तर मोमेंट ऍट सी किती आहे? आधी पॉइंट नोट करून घ्या. मोमेंट ऍट सी किती आहे? 185 आहे. सो 185 आहे म्हटल्यानंतर सपोज हा 0 आहे, सगळ्यात जास्त किती? 270 आहे ना. तर इथे घेतो मी, इथनं लाईन ड्रॉ करायची. हा किती झाला? 185. ठीक आहे. त्यानंतर पुढे आता D ला किती आहे? 270 म्हणजे याच्यापेक्षा थोडस वरती घ्यावं लागेल. 272 कुठे येईल? सपोज असा येईल 270, आणि 270 वर ना ही किती आहे? 195. 195 म्हणजे 180 चे थोडस वरती, अँड लास्ट किती असणार मग? 0. तर हा किती आहे? 185. हा मोमेंट D आहे 270. हा इथे आहे 195. तर ही काय झाली आपली BMD. तर अशा प्रकारे आपल्याला ड्रॉ करायचे आहे. समजलंय का? बोला. मोमेंट ऍट A 0, मोमेंट ऍट B पण 0, मोमेंट ऍट C 185 ला आपण ड्रॉ केला इन्क्लाइन लाईन. त्यानंतर मोमेंट ऍट D 270 ला ड्रॉ केला, त्यानंतर 195 ला ड्रॉ केला, अँड लास्ट मोमेंट ऍट T 195 आणि त्याच्यानंतर मोमेंट ऍट B 0. तर अशा प्रकारे आपल्याला हा टोटल क्वेश्चन सॉल्व्ह करायचा असतो.